आणि हे बघा तुटून गेलेला ऊस इथं आता हाकायचंय. पाणी दिलंय त्यांनी. उद्या परवा ट्रॅक्टर येऊन हाकलंय ना एकदा, मग भारी चूड करीन, छान होईल. कारण ऊस हाकायला कमून याच्यात लेट केलं तर गायांना थोडासा ऊस ठेवला होता घालायला, तिकडून तर तुम्ही बघितलं तिकडच्या साईडने, त्याच्यामुळं हाकायला लेट केलं. ते आज त्यांनी तोडून नेलंय आणि तिथं तुम्हाला दाखवते. पाचरट पण पेटून दिलंय. हे काही टाकलंय तोडून त्यांनी, इथं टाकलाय एवढा ऊस तोडून, आणि ते पाचरट पण पेटून दिलंय. उद्या एक सलग आता ट्रॅक्टर बोलून हाकून घ्यावं लागेल. हाकून घेतलं की त्यातलं गवत पण तण जे उगलंय ना ते पण जाईल आणि ऊसाला पण माती लागेल. त्याच्या खाली तो खाली आता परत नवीन ऊस लावलेला आहे, पण त्यात आत्ताच नाही हाकायचं. एवढं अर्ध्या एकरातच आत्ता हाकावं लागेल. तर इथं ठेवलं आहे त्यांनी ऊस गायांना. इकडे बघा ना, इकडे बघा ना काकी, इकडे बघा ना. लवी त्यानं ते दिसलं काही नाही. तर चला, आज गवत लावायचं काम चालू होतं आणि गवत लावायचं इतकं चिकट काम असताना बारीक बारीक काड्या मोडायच्या, त्या लावायच्या. तर तात्या आम्हाला देत होते ते मोडून आणि आम्ही लावत होतो. नंतर सुरेखाने कॅमेरा धरला, पण तिला बॅक कॅमेरा करता येईना, तिच्याकडेच झालं देव. तर मग तिने मध्येच कट केला. तिला ते जमलंच नाही बाहेरचा कॅमेरा करायला. तर मग थोडंसंच घेतलं. ती म्हणे आमचा घेता म्हणे, तुमचा घेऊन आता मी आणलं की. आणि मग नंतर मी बॅक कॅमेरा करून दिला. तर ते थोडासा माझा तिने घेतला इथं. आणि दिवसभर आजीनं बसून बसून एवढी पाठ गळली होती. हे काम लई चिकट राहतं, कारण हे गवत आलं ना इतकं येतं, पण तोपर्यंत लय वैताग होतो लावायला. सकाळी असते 9ला, पण 8:30ला जात असेल. काय चल हे नाही एवढं लावून. हे द्या तिच्याकडे काय, हे द्या. चले तर गोठ आहे ना, मला बघायला 2 दिवसापासून जायचं होतं गोठांकड, पण काय आलं, पाठ दुखत होती, त्याच्यामुळं मी पुढं जायचा कंटाळाच केला. सगळं माझं पाठीवर लक्ष लागलं होतं. पण आज म्हणलं जरा शेवट दिवस आहे, तर बघू काकीचे गोठ लसूण कसं आलं. तात्या मला सकाळी विचारत होते, निर्मला गोठ बघ ना कसे आलेत, केवढले गोंडे पडलेत. तर मी लांबूनच केलं कारण मी गेले नाही तिकडं, जायचं मला कंटाळा आला होता. तर मग तिसरा पारा सुटल्यावर म्हणलं चला. तर किती छान वाटते ते ना, गोंडे गोंडे फुलं किती छान वाटून राहिले. तर एक लसणाचा वाफा शेजारी दाट. तर तात्या आलती नंतर आम्हाला घ्या सुट्टी करीत.
आणि आम्ही निघालो होतो घरी जायच्या टायमाला नानींनी आवाज दिला तर उद्याचं काय आहे, उद्या येणार आहे का नाही तुम्ही. तर तेच चाललं होतं थोड्या वेळ इकडंच आरडाओरडा. मग मी तिथं बंद केला. आम्हाला हे कांदे पण खुरपायचे पण अजून कांदे खुरपायला टाईम आहे. मग मी आले आपल्या गव्हाकडे. तर गहू बघा मी ऊसात लावलेला गहू पाठीमागं दाखवलंच होतं तर किती छान किती पडली आणि किती छान आलाय गहू. तर खरंच आता ह्यो गहू मला पस्तावा येऊ राहिला. त्या 2 साऱ्या माझ्याकडून फुटल्या होत्या त्या मी लावायला पाहिजे होत्या पण मी लावल्या नाही त्यावेळेस काय. पण खरंच आता हा गहू बघून ना मला खरंच पस्तावा येऊ राहिला की मी त्या तेवढ्या 2 साऱ्या लावायला पाहिजे होत्या. आणि इतका छान गहू आलाय ना तर बघताच त्याला दिष्ट होईन असं झालं. मध्ये 2 साऱ्या राहिलेल्या माझ्याकडून. आता काय आता गेला टाइम निघून जाऊ द्या आता. पण जो गहू लावलाय ना तो खूपच छान आलाय खरंच. आलाय बाल्या तू त्याच्यात काय नाटक करतो. याच्याकडे काय शाळा सोडणं बांधणं संध्याकाळी सोडावं लागतं त्या उशी मखाना त्यातला मग इतका इसतो नसन भाऊ काय शाळा पळू राहिलं सुंदर भाजून घे तुझ्या ऐकून भाजून घे रे भाजून घे. ते मंदा मावशी नन मावशी तिथून आणली शेळी वाढ ना सा बुट्टीची बांधून खायला जास्त नाही ना आता वगाड्या अशा इतकी भारी कुट्टी आहे यांना किती मिक्स कुट्टी पण गिळीत नाही तर नुसतं बोकळा देते घुसात कांदे खायला अरे पराठ्या हिचं नाव ठेवलं काय नव्हतं ती तिला कम कोंडी जो बांधून टाकले कमून आणि तिला खाऊन नाही द्यायचं का कमून कशामुळं असं होय बांधलीस नाही आर नव्हता मोकळीची ती घेशील तोडून ते तबक तबक तबकच जोक खेळते त्याला. अरे गपणार नव्हतो मला गाडी बसून दाखवत नाही चला आपण भरपूर आजोबापाशी द्यायचं ना. आता गेली ते चहा घ्यायला तिने आवाज दिला गाडी बाहेर काढली का आता चल आधी चल आपण जाऊ चल बाबाकडे जाऊ चल बाबाकडे जाऊ आपण. त्याला वैताग नाही तुला नाही आपण गाडी आपल्या काय केलं तुला येऊ आईने बोलिले ते वैताग बरं का पोरांना खेळायला जास्त हे नाही ते तापड नाही तुम्हाला बोलिले चला ग हे चला पोरी काय आली ही काय आली असं वय म्हणून भेटायला आली वय लय गवत आहे कणाने कांद्यात लय गवत आहे हा वय हा ना. चला आता जाते घरी. तर चला झाली सुट्टी चाललोय घरी. पण आता जाता जाता वावरात होणे ना गहू खुरापल्याला 7-8 दिवस झाले तर जाऊ म्हणलं गावातून चक्कर मारून कसा झालाय बघू. आज इथं मानाशीर दुखू राहिले रोज एक काही ना काही दुखू राहिले. पूर्ण मान पाठ पूर्ण पॅक झाली कारण ते गवत लावायला ना इतका त्रास होतो खाली वाकून
त्याच्यामुळंच जास्त पाठ भरली माझी. आता चालले घरी. दुपारी खाल्ली होती गोळी म्हणून रेटवलं कसं तरी. दुपारीच घरी जायचं होतं पण धकलं कसं तरी. तर चला दाखवते तुम्हाला गो. पाखरं बाकी छान दिसत थवा उडाला तर. आता या दिवसात आहे ना पाखरं हारणं लय वैतागीत असतात. कारण त्या दिवशीचे ना मला फोटो टाकले होते आवीनी काढून. आमच्या घासात जवळजवळ 7-8 हारणं चरत होते आणि कळपची कळप घासात. आता या दिवसात उन्हाळ्या दिसत तर चला मैत्रिणी, आता घास आपला ठेवणार छोटासा नाहीत ब्लॉग हारणं सुद्धा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल